ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. जय गुरुदेव दत्त. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होणारी दत्त जयंती ही एक उत्सव नाही, तर ती आहे भक्ती, एकाग्रता, गुरुतत्व आणि दिव्य शक्तीची अनुभूती. 2025मधील दत्त जयंती का खास आहे, यंदा कोणता योग बनत आहे आणि दत्तात्रेय भगवानांच्या दिव्य जन्माची कथा नेमकी काय सांगते? चला तर आज आपण जाणून घेऊ दत्त जयंती 2025चं संपूर्ण रहस्य आणि महत्त्व. 2025मध्ये दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा रोजी साजरी होणार आहे. या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने उजळलेला असतो आणि गुरुतत्वाची शक्ती सर्वात जास्त प्रगट होते. याला गुरुदत्तांचे अवतरण दिवस म्हणतात. दत्तात्रेय हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा त्रिदेव अवतार मानला जातो. अत्रि ऋषी आणि अनसूया माता यांनी कठोर तप केल्यावर त्रिदेव स्वतः मानव रूपात त्यांच्या घरी प्रकट झाले. मातेच्या पवित्रतेने प्रभावित होऊन तिन्ही देवांनाही दत्त रूप धारण केले, म्हणून नाव पडले दत्ता, म्हणजे दिलेला अवतार. दत्तात्रेय हे 3 मस्तक, 6 हात आणि आसपास 4 कुत्रे व गाय असा दिव्य स्वरूपात वर्णिले जातात. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, गाय म्हणजे माता पृथ्वी आणि दत्ताची मुद्रा म्हणजे मोक्ष आणि ज्ञानाचा परमार्थ. दत्तात्रेयांनी त्यांच्या जीवनात 24 गुरु मानले. निसर्गातील घटक, प्राणी, पक्षी, नदी, पर्वत, वारा, अग्नी, चंद्र, सूर्य. त्यांनी सांगितले की जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही शिकवते. ही दत्तांची सर्वात मोठी शिकवण आहे. या दिवशी दत्तात्रेयांची कृपा विशेष प्रगट होते. भक्त मनोभावे नामस्मरण, जप, आरती आणि परिक्रमा करतात. अनेकांना या दिवशी मानसिक शांती, समाधान आणि संकट निवारणाचा अनुभव येतो. दत्त जयंती 2025 अत्यंत शुभयोगात येत आहे. या दिवशी पौर्णिमा तसेच गुरु सौम्य योग असे असल्याने या दिवशी ध्यान, जप आणि दान यांना अत्यंत पुण्य मिळते. या दिवशी उपासना कशी करावी, तर सकाळी स्नान करून दत्त मंदिराला भेट द्या. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः जप किमान 108 वेळा करा. दत्तांच्या पादुकांवर फुले, बेल, चंदन अर्पण करा. त्याचप्रमाणे दत्ताची आरती म्हणा. गरिबांना अन्नदान, कपड्यांचे दान करा. हे दत्तांना अत्यंत प्रिय आहे. रात्री पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राकडे पाहून ध्यान करा. तर श्री दत्तांची कृपा कशी मिळते? दत्त हे ज्ञान आणि मार्गदर्शनाचे देव आहेत. जो मनापासून सत्य शोधतो, गुरुचा आदर करतो आणि संयमाचे पालन करतो, त्याला दत्तांची कृपा नक्कीच लाभते. तर मंडळी, ही होती दत्त जयंती 2025ची संपूर्ण माहिती, कथा आणि पूजन पद्धती. तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.